काय बरं वाटतं का? बरं वाटतं ना? हा म्हणजे या भक्त निवासा हे आम्ही रावलेलो आणि आता आम्ही अक्कलकोट सोडतो आणि आता तुळजापूरला जातलो आणि थैसून जातलो पंढरपूरला आणि तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये जेवढा काय होतला तर आम्ही तुमका दाखवीनच आणि पहिली मंदिरा कशी आहेत हे आपण दाखवीन जेवढा शक्य होईल आणि जय माका मोबाईल घेऊन भेटात त्याला मी नक्कीच तुमका सगळा या व्हिडिओद्वारे कव्हर करेन. तर व्हिडिओ पूर्ण बघा. गाडी आहे ना तिची पूर्ण मिरर विंडशील्ड आहे ना हे डाळ भात चणे वाटाणे फुटाणे ही आमची गाडी आहे आणि आम्ही ही तुळजापूर आणि पंढरपूरला घेऊन जातलो. ही गाडी सगळे आता गाडीत बसतात. सगळे गाडीत बसले आहेत आणि आता आम्ही चाललो तुळजापूरला. हे राजेश अकबुल फॅमिली, ही छोटी मीरा छोटी पाहुणे आमची. अरे रे 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 हा हे बघा. जर अक्कलकोटमध्ये येऊन गाडी वही असली तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. खाली ड्रायव्हरचा नंबर दिलेला. उतरा. सगळे उतरतात. तुळजापूरचं दर्शन घेऊ. आता आम्ही तुळजापूरला येलो. गाडीतून सगळे उतरतात. चला हे पटापट उतरा. बघतोय थांब नाही याच्यात. आता पाय धूप चाललो. लक्ष आणि पुढे आहे ना. लक्ष पाण्यात पुढे पुढे नको जाऊ.
कुंड आहे, पाय धुवतो रक्त. कुठे बाबू ते बाकीचे आहेत कुठे? ते आपले पुढे पुढेच पळत असतात. ते गेले. भवानी मातेचा मंदिर आहे बघा, किती गर्दी आहे ती. तर आम्ही चाललो आतमध्ये. तर मला वाटतं मोबाईल घेऊन जाऊन मिळायचं नाही. सांगितल्याप्रमाणे आम्ही तुळजापूरला गेलो आणि आता तुळजापूरचा म्हणजे तुळजाभवानीच्या लाईनीत उभे असो की पुढचा जा काय मी होईल तर आम्ही तुमचा या व्हिडिओद्वारे दाखवेल. आता आम्ही लाईनीतून पुढे पुढे जातो. पूर्ण व्हिडिओ कव्हर करून भेटायचो नाही, जरी भेटलो तर मी नक्कीच तुमचा दाखवेल. चला तर मग. आम्ही बरोबर 11 वाजता लाईन लावलो. बघूया कधी दर्शन होता. फक्त मुखदर्शनाच्या लाईनीत राहिलो आम्ही, म्हणजे मुखदर्शनच घेतलो कारण ती लाईन भरपूर मोठी आहे आणि पुढे आमका आता पंढरपूर पण करूचा, म्हणून आता आम्ही मुखदर्शनाच्याच लाईनीत राहिलो. बघूया आता. लाईन भरपूर मोठी आहे. आम्ही 2-2-3-3 तास लाईनीत राहून देवीचं दर्शन करतो. दाखवते एवढी लाईन मोठी आहे. आता दर्शनासाठी अजून 2 तास लागतले. तर आता आपण आरू आणि सांस्कृतिक विचारूया की बाबा त्यांना कसा वाटता लाईनीत उभा राहा. चला त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया. वाटतं तुला दर्शनामध्ये? मजा येते. एवढे 2 तास लाईनीत राहून? हा जोरात बोल. मजा येते. ओके ओके ओके. आणि आरू बरं वाटतंय की 2 तास? म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचंय तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजून काही जणांना विचारूया आपण की बाबा तुमचं दर्शनात म्हणजे 2-2 तास लाईनीत राहून काय वाटतं आता. चला विचारूया आपण. काय बरं वाटतं का? बरं वाटतं ना? हा म्हणजे देवीचं दर्शन घेऊचं आता. हा तुम्हाला बरं वाटतंय ना? ठीक आहे. म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे देवीचं दर्शन घ्यायची. हे आमचेच फॅमिली मेंबर आहेत. हा आता सगळ्यात छोट्या फॅमिली मेंबरला विचारूया तिला काय वाटतंय. तुला काय वाटतंय? मजा येते ना तुला? नाचून दाखव जरा, नाचून दाखव. आपण ओवी तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचंय तुला, पण दमलीस तर नाही जमणार ना? ठीक आहे. लक्ष पालव.
तुमची मस्ती कशी आहे? मस्ती करून जमलात काय? हे बघा याचे 2 दात पडलेले आहेत. देवीच्या दर्शनाला आलाय. मग काय वाटतंय कसं तुला? पप्पाला सांगणार आहे का उचलून घ्यायला? नाही ना? हा. पोरा देखील एकदम देवीच्या दर्शनात एकदम आतुर झाली आहेत. तर आता ही 2 तास लाईन लागतली आहे देवीचं दर्शन होऊ. फक्त मुखदर्शन होऊ. समजला? बस सगळी मुलं मजा करत चालली आहेत एकदम. चला पुढे जाऊया आपण देवीचं दर्शन घेऊ. शक्यतो आता आम्ही दर्शनाला गेलो. समोरच आता जवळच गाभारा. या पुढे या. तब्बल 1.5 तासानंतर आमचं मुखदर्शन झाला आणि आता आम्ही पुढे यातून बाहेर पडतो. बघा किती गर्दी आहे. रविवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे. देवाशी लग्न लावतात बघा. चला चला पुढे चला. मंदिरात नाही जात आहे. ही बघा बहिणीची काळजी करणारे आरू. हसता आरू बघ जरा आहे. आता तुळजापूरचं दर्शन झाला आणि आता आम्ही पंढरपूरच्या दर्शनात चाललो. सगळे आता रेडी होतात. जाऊ गाडी विली या मला दाखवतोय तुम्हाला. बसा लवकर. आम्हाला काय माहिती. भेंडी फ्राय, व्हेज मराठा, रोटी, सगळे जेव बघितलं. काय हे जेवण कसं आहे? जेवण चांगलं आहे. आत्ताच बनवलं पाहिजे. थाळी मागवली आहे या लोकांनी. अशी मुलं होतात मोबाईल जास्त वापरला नाही. तुझं झालं आता दाखवलेला. सेजल छान घेते. मला हे नको आहे इथे टाका. हे नाते गणपती बाप्पा विठ्ठली बाप्पा जय.
तर नमस्कार मंडळींनो, आता आम्ही इलव चंद्रभागेच्या तिरी म्हणजे पंढरपुरात इलव आणि पंढरपुरात आता चंद्रभागेचं दर्शन घेतलो, तर हातपाय जोडतलो आणि नंतर मग विठ्ठलाच्या दर्शन घेऊ आम्ही वरती जातलो. तर चला आता आपण जाऊया चंद्रभागेच्या तिरी. चला चंद्रभागेच्या तिरी जातो आता. चला त्यांना दाखव त्यांना. गाईस तिकडे सगळे पुढे निघालोत, सगळे तिथे आहेत. आम्ही पाठी आहोत. अजून आमच्या पाठी अजून आहेत, जण आहेत, भरपूर जण आहेत. खाली भरपूर दगडी आहेत, तिथे उचत आहेत. आणि समोर पशुपात घाट आहे बघा, समोर बघा ते पशुपात घाट आहे. किती मस्त व्ह्यू आहे. आणि इथे या समोर आधी नको करू, पशुपात घाट हा समोर. नको हे सगळे आता पाय धुतात. आणि ही चंद्रभागा नदी आहे. आता चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि आता चाललो विठ्ठल माऊलीच्या दरबारात. बघूया तिथे केवढी गर्दी आहे, कारण आता आमची ट्रेन आहे 8ची. मग गर्दीवरती अवलंबून आहे की किती आमका म्हणजे लाईनीतून लवकर दर्शन भेटतात. जर दर्शन नाही लवकर गावला तर आम्ही तसेच लवकर निघतलो. पंढरपुरात दिलो आता आम्ही. पंढरपुरात भरपूर गर्दी आहे. हे आमची आता 8ची गाडी आहे. तर बघूया मुखदर्शन होता काय म्हणून. पंढरपूर आहे. हे आहे प्रसादी, अंगारे बिंगारे खरेदी करून ही आहे. मस्त दुकान असत. बघा आता मी विठुरायाचं मुखदर्शन घेऊन येईल. तर मी थैले काय तुमका व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण ते मोबाईल अलाउड नाही आहे. तरी पण आता आपण मार्केट आहे त्याचे व्हिडिओ आपण बघूया. जो मंदिराचे कळस आहे आणि आम्ही मंदिरात चांगल्या प्रकारे आमचं मुखदर्शन झालेला.
आणि या मी तुमका व्हिडिओद्वारे दाखवीन. पण ता मुखदर्शन आमका मोबाईल हातमध्ये घेऊन जाऊ मिळाले नाही, त्यामुळे मी काय दाखवूचं नाही. पण आजूबाजूचं मी तुमका मंदिराचं मार्केट सगळं दाखवीन तुम्हाला या व्हिडिओद्वारे. आम्हाला पण हे दर्शन करून बरं दर्शन करून बरं वाटलं. आणि काय अजून काय नाही. चला हे घेवा, प्रसादी वगैरे घेतात आहे. हे मंदिराच्या बाजूकच त्यांची दुकानं होती. तर ही लोक पिंजर वगैरे घेतात, प्रसादी पिंजर. त्या वयाचा इथून गावता मंदिराच्या बाजूकच. या पंढरपूर मधला मंगळ वेडेकर दुकान आहे. चादरी होलसेल भावात मिळतात. ही कशी आहे? 270 रुपये. साड्या बोलला 280. बेडशीट असतात एवढ्याच भेटणार तुला काय. आता आम्ही शॉपिंग केलेलं असो मंगळ वेडेकर कडून चादरी आणि बेडशीट घेतलं. जर पंढरपूरला इलास तर या दुकानात नक्कीच भेट द्यावा. एकदम स्वस्तामध्ये चादरी आणि भेटतात. पश्चिम द्वारा हाय कुठे या पंढरपूर मधला लाडू प्रसाद केंद्र आहे. बुंदीचे लाडू 20 रुपये प्रति पॅकेट आणि राजगिरा लाडू 10 रुपये प्रति पॅकेट ठेवतात. जर प्रसादीसाठी बुंदीचे लाडू घेऊचे असले
तर हे येऊन नक्कीच भेट द्यावा आणि आपल्या नातेवाईकांसाठी लाडू याचा प्रसाद घेऊन जावा मंदिराच्या पाठी. या सोलापूर स्टेशन हा एंट्रीलाच मस्तपैकी या लोकांनी ट्रेन वगैरे ठेवल्याने या आम्ही आमची सगळी यात्रा देवदर्शनाची यात्रा पूर्ण झाली आहे. म्हणजे आता आम्ही हे सोलापूर स्टेशनला कसा गेलो. आमची 8:55ची चेन्नई एक्सप्रेस असा आणि आम्ही आता बसतलो आणि मग दादरला रवाना होतलो. पंढरपूर या आमचा शेवटची यात्रास्थान होता आणि त्या आम्ही चांगल्या रीतीने पूर्ण केलो आणि विठोबा माऊलीचं दर्शनही व्यवस्थित झाला आणि त्या करून आता आम्ही सोलापूर स्थानकात बसा गेलो. त्या बघा सोलापूर स्थानकात बनवलेला. तर व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा.